नमस्कार, आपण पाहत आहात मातृभूमी न्यूज। मी अखलाक देशमुख। मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांनी पुकारलेल्या आजच्या बत्ती गुल कार्यक्रम रात्री 9 वाजेपासून तर 9:15 यशस्वीरित्या शहरात पार पडला आहे आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला असं आमच्या प्रतिनिधीला इंजिनियर वाजेद कादरी यांनी सांगितलं। धन्यवाद। कुछ काम नहीं। बंद करो ना। चंपा चौक लेके घटकट गेट चल जाता है। बड़ी वीडियो बनाओ। ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डतर्फे वक्फ ॲक्ट 2025च्या विरोधामध्ये संपूर्ण भारतात बत्ती गुल ह्या आंदोलनाचं आज आयोजन केलं गेलं होतं। आम्ही इथं औरंगाबादमध्ये आहोत आणि इथं हा 100% हा प्रयोग यशस्वी झालेला आहे आणि संपूर्ण औरंगाबाद शहर हे असं वाटत होतं की अंधारामध्ये गेलेलं आहे आणि अशा प्रकारे सर्वधर्मीय लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद याला दिलेला आहे। इथं पैठण गेट आणि सिटी चौक आणि इथं रोशन गेट ह्या वेगवेगळ्या भागामधून रिपोर्ट असे येत आहेत की तिथं 100% लोकांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि हे बत्ती गुल आंदोलन अशा प्रकारे हे यशस्वी झालेलं आहे। आणि या माध्यमातून आमचा प्रयास असा आहे की सरकारपर्यंत आमचा ही जो भावना आहे की वक्फ हा जो काळा कायदा आहे, आम्ही असं मानतो की हा संविधान विरोधी कायदा आहे। संविधानच्या आर्टिकल 14, 25, 26 या सर्वांना समाप्त करणारा हा कायदा आहे। म्हणून आम्ही एकीकडे वक्फसाठी लढत आहोत आणि दुसरीकडे संविधान वाचवण्याची आणि स्वतःचा हक्क वाचवण्याची देखील ही धडपड आहे। यासाठी सर्व नागरिकांनी जो स्फूर्त प्रतिसाद दिला त्यासाठी आम्ही सगळ्यांचं आभार प्रदर्शन याद्वारे करत आहोत।